नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे आमचा गोविंदा पथकची प्रॅक्टिस, म्हणजे श्री जागर गोविंदा पथक यांचा आमचा आज शुभारंभ आहे प्रॅक्टिसचा. तर आज आता आपण चाललो आपल्या ग्राउंडवरती, मैदानावरती, जिथं आपल्या प्रॅक्टिस करते. तर आता दाखवतो तुम्हाला काय काय तयारी चालू आहे ती. तर आता वाजले सकाळचे 11:30 वाजलेत. तर आता आपण जाऊया आणि बघूया तिकडे ग्राउंडवरती काय चाललं आहे. पुरं हार्नेस वगैरे बांधायचं आहे, आता जाऊन आपण बांधायचं तिकडे. तर चला आपण आता जाऊन मैदानावर भेटूया. तर आता आपण ग्राउंडवरती आलेलो आहे आपल्या प्रॅक्टिसच्या. आता हे बघा सर्व पोरं काम करतात, आपली पोरं आलेली, अजून काही सगळी पोरं आलेली नाहीत. आता बघा हॉलिजन तर बांधून झालेत आपले. इथे हॉलिजन बांधलं आहे, तिथे बांधलं आहे. आता त्याच्या आतमध्ये हा ताडपत्री बांधायची आपल्याला. बघा ही खोललेली आहे इथे पोरांनी. तर आपली पोरं आता अजून येतील आता. आणि आता आपण पहिले सर्व कामं करून घेऊ आज दुपारपर्यंत, कारण संध्याकाळी तर काय टाईम भेटणार नाही आपल्याला. आज संध्याकाळी बघा तुम्ही कशी मजा येते आपल्या पथकाच्या प्रॅक्टिसला, कारण की बँजो पण आहे म्हणून ताडपत्री तर बांधायला घेतलेलं आहे. आणि अजून कामं आहेत ते आम्ही करून घेतो. आपण आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटू माझ्या मताने, तर कारण आता काय आहे नाही. तरी मी तुम्हाला दाखवेन अजून काय मला दाखवायला भेटलं तर. अरे मी फलीवर बसतोय. अबे साले जो माफ कर. आपली पोरं आलेली आहेत अजून आणि कामं चालू आहेत आपल्या आज पथकाची, कारण की आज प्रॅक्टिस वगैरे थोडी कामं चालू आहेत. बघा आता भाऊ आहे बघा, हे आमच्या वरती चढले, ते आमचे कोच आहेत पथकाचे. हे आमचे कोच आहेत पथकाचे, श्री गोविंदा पथकाचे. आणि बघा पोरं आले. पाऊस पण खूप आहे आज, सकाळपासून पाऊस पडतोय. आणि हा आमचा विघ्नेश पाटील 3 एकटे मारणारा आमच्या पथकाची. मला संध्याकाळी दाखवतो काय मजा असते काय नाही ते. आणि अजून आपली कामं तर आज खूप आहेत आपल्याला, कारण पोरं अजून आलीच नाही मुंबईची येणार आहेत ते ती जेव्हा मग आज बाकी तर आज आपण जे आपल्याकडे जे होती कामं ते करून घेऊया. आणि आपण आता डायरेक्ट भेटू, थोड्या वेळाने भेटू. अजून कामं आहेत, पाऊस आला तर जरा आपण थांबलो पण थोड्या वेळाने दाखवू मला काय दाखवते. जी पोरा कधी घरी त्यांनी काम पण नसेल केला ज्या पोरांनी, ती पोरं आज बघा कुठे चढली. बघा तुम्ही, हे बघा पथकाच्या कामासाठी आणि क्रिकेटच्या कामासाठी काही. हे बघा आता याच्यावर चढले ताडपत्री टाकायला पोरं. ह्या पोरांनी कधी घरी पण काम नसेल केला ताडपत्री टाकायचं त्यांच्या, पण आज पथकाच्या कामासाठी ते एवढी कामं करतात. तर आता हे बघा ताडपत्री टाकून घेतो आता, कारण पाऊस पण खूप आहे. तुम्हाला दाखवतो, मला शूट करायला पण नाही जमत कारण पाऊस खूप आहे. आता काय मला जेवढं शूट करतो तेवढं दाखवतो, बाकी सर्व मी तुम्हाला संध्याकाळीच दाखवणार. जेवढं मला जमतं तेवढं मी आता शूट करते. आणि पाऊस खूप आहे आज आणि बाकीची कामं पण खूप आहे. आता मी पण बाहेर मी पण चालू आता इथून. मी थोड्या वेळाने बाहेर चालू जरा काम आहे माझं, आणि काम करून रिटर्न येतो आहे. आणि बघा कुरू चढला आहे, ऋतू चढला आहे, हा विघ्नेश आहे. आणि आमचे स्वतः कोच पण गेलेत वरती, ते बघा ते बघा कोच पण स्वतः आमच्या वरती चढलेत तिकडं, स्वतः वरती चढलेत. स्वतः पण मेहनत येतात खूप. आणि पोरं पण आहेत आमची, ती पण मेहनत घेतात सगळी, कारण आजपासून सराव चालू होणार आहे. तर हार्नेस पण बांधायचं आम्हाला. हार्नेसचा आज पाऊस आहे त्यामुळे आम्ही अजून दोर टाकून घेतलेला नाही आहे. तर आम्ही दोर टाकून घेऊ नंतर आणि पाऊस थांबला की पाऊस खूप आहे त्यामध्ये. तर चला आपण आता दाखवूच, मला जेवढा शूट करायचं आमचं तेवढा शूट करतो आहे पावसात. आज आपण दाखवू मला काय काय येतं. आणि मग आता संध्याकाळी तुम्हाला दाखवेच किती मजा येते संध्याकाळी, कारण दाखवते आमचे पथकाचे 2 हुकमी एक्के वरती गेलेत. बघा किती वेळ वरती थारावरती गेले तुम्हीच बघा. हे बघा कसे गेलेत वरती. हे बघा तो विक्रेट गेला आणि भाऊ कोच बघा काय करते. कोच आपले प्रतिरोधी तालपत्री बांधायला कुठे चढलेत बघा. अजून कोणता कोच चढतो वरती सांगा तुम्ही. आज आपले कोच एवढे वरती चढलेले आहेत पत्रोली तालपत्री बांधायला. हे बघा पोरं पण येतो वरती. शिवब्लॉग देतात ते तुम्ही आता शिवब्लॉग येतात, कारण पोरांचा ब्लॉग आहे ते तुम्ही बघत राहत आहे. पहिले तालपत्री बांधून घेतो आज, चला आम्ही पहिले उतरवून घेतो त्यांना. चला आमचे कोच बघा अडकले वरती. बघा कोच वरती अडकलेले ते बघा, त्यांना त्यातून जातानाच येत नाही. कोच अडकलेत वरती, त्यामुळे त्यातून जातानाच येत नाही.
आता पत्रोट अजून टाकायची बाकी आहे आमची. पोरं आलीच सगळी आई पोरं तेवढीच पोरं आहेत वरती पत्रोट टाकतात. अजून ते कवलं उतरवून घेतात. कवलं उतरवून झाली की आपण आता डायरेक्ट जाणार घरी आणि पत्रोट टाकून घरी जाणार आणि मग संध्याकाळी येणार. तर आता ते बघा बघितलं असं आमचे कोच वरती अडकलेले वरती गेले आणि ते अटकूनच राहिले कारण तिथे वरती पूर्ण शेवाळी होते ते अटकून राहिलेलं पूर्ण. तर आता बाहेर आलेत तर आता ते कवलं उतरवून घेतो आणि ताडपत्री टाकून घेतो आम्ही. आणि पाऊस आहे म्हणून आम्ही आता मी काही शूट करत नाही. मला पण पत्रोट टाकला तर आम्हाला मदत करायला लागणार आहे. तर पत्रोट टाकून झाली का आपण डायरेक्ट घरी जाणं तर संध्याकाळी भेटतो. तर कारण बाकीची कामं पोरांनी केली नाहीत. फक्त एवढंच काम राहिलेलं आहे ताडपत्री टाकायचं. तर आपण आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटू तुम्हाला. अजून थोडीफार मजा मस्त बघितलं ते वरती अडकले तिथे त्यात शिव्या आल्या तर समजून घ्या शिव्या आपल्या पथकाचा वाईस कोच आलेला आहे. तुम्हाला दाखवायचं हा बघा प्रथमेश तान पाटील वाईस कोच आपल्या पथकाचे वाईस कोच आहे ते. वाघ सिडीचे मालक आणि वाघ सिडीचेच मालक आणि दुसरे मालक जिराफ सिडीचे मालक आलेत ना आमचे. ते तुम्हाला मी संध्याकाळी जर आलेत तुम्हाला नक्की दाखवणार जिराफ सिडीचे मालक. आणि हा बघा आपला पत्या आता आलेला इथे सगळ्यांना कामं सांगायला. आपले कोच फुल मेहनत घेतात. कोच यांनी एवढी मेहनत घेतली की कोणीच नाही एवढी मेहनत घेतली. पोरांनी फुल मेहनत घेतली. हे बघा पोरं सगळी. हा लक्ष हा रील स्टार आहे. अभिकिमच्या सोबत रील्स बनवत असतो. कोच चढलेत वरती फुल मेहनत घेतली आज. फुल मेहनत पोरांनी घेतली. चला आता आपण काकूच घेऊन चला. इथं आपण पडदा लावतो आणि हा आपला रील स्टार असतं बघा आपल्याला बघून. ह्याची इन्स्टा आय डी आहे तुम्ही चेक करू. लक्ष पाटील म्हणून इन्स्टा आय डी तुम्ही चेक करा. हा रील स्टार झालेला आहे आता. आता आमची पत्री अर्धी तर बांधून झालेली आहे. तुम्ही आता बघू शकता अर्धी पत्री बांधलेली बघा. भाऊ आपले कोच आपले आयुष पण आता आलाय मध्ये दिला. आयुष आलाय राजू आणि निहाल वगैरे सर्व आले ते उस्मान पहिले बांधून घेतात कारण आता प्रॅक्टिस तर रोज असणार आहे. तर प्रॅक्टिस मध्ये पाऊस होता जरा पोरांना काहीतरी आसरा पाहिजे म्हणून पत्री बांधून तालपत्री बांधून घेतो आम्ही. आणि हे बघा आता अंबर काका पण आला आपल्याला सांगायला सगळं आहे बघा. अंबर काका पण आला आणि हे बघा अंबर काका आपल्याला सगळ्यांना सांगत आहे कसं काय करायला पाहिजे ते. परत पाऊस आला बघा परत लागला बघा. आता आपलं बांधून तर होईल काम होणार. आता तुम्हाला दाखवतो आमच्या गावातली पोरं काय मस्ती करतात ते पोरांची तुम्हाला दाखवतो. बघत राहा तुम्ही फक्त आता मजा बघत राहा पोरांची सगळ्यांची. दाखवतो हे बघा. ते बघा काय चाललं ते बघा. त्या पोळ्या लिपवला आणि ऋतूला पूर्ण लिपवून टाकला. तो पथकाची कामं करतो आणि पूर्ण लिपवून टाकला त्यांना. तो बघा तो बघा लिपवला आणि लोलवून टाकला पूर्ण त्याला. हे बघा यांनी अशा प्रकारे पहिला गडी बाद. पहिल्या अवधाचा पहिला लागलेली पनवती असा पहिला गडी बाद झालेला आहे आपल्या आजात. पहिला गडी बाद. परत चालू झाले बघा. परत चालू झाले बघा. हे बघा परत लोलवलं दुसऱ्या पोराला. आणखी एकाला लोलवून टाकला. फुल मस्ती झाली तशी. आता बस परत लिपवला त्याला. दुसऱ्या पोराला लिपवला. आता बघा त्याला पण लिपवला. बघा हा कुर्वेश पाटील आणि तो दुसरा आयुष मोकल. तो आयुष कुठे गेला तो बघा बॅनर बघतो. त्यांनी सगळे पोरांना दोघांना तर लिपवला. अजून बाकी आहे का बघा. याला पण लिपवलाय. पोरांचं तर मस्ती पण चालू आहे आज. सर्व मस्ती त्यांना सगळे चालू कारण आज सर्व प्राण्यामध्ये पोरं पण खुश आहेत कारण प्रॅक्टिस आपल्याला चालू होते. यंदा काहीतरी नवीन आपला वाईस कोच पिसरलेला आहे फुल.
तर आता आपला सर्व काम करून झालेले आहेत. आपली ताडपत्री बांधून झालेली आहे बघा. आपली झालेली आहे ताडपत्री वगैरे बांधून. आता सगळी कामं आटपलेली आहेत. आता पोरा आपली ज्या जो तो आपल्या घरी जाणार आहे जेवायला. तर जेवून डायरेक्ट आपण येऊ संध्याकाळी. आता सगळ्यांचं काम झालेलं आहे. आपले कॉलेजन वगैरे आपले सगळे दाखवले तुम्हाला मागाशी झालेले आहेत ते बघा. बॅनर पण आणून लावलेलं आपल्या तिथं. तर आपण डायरेक्ट आता संध्याकाळी भेटू तयार होऊन आल्यावर. चला आपण आता संध्याकाळी भेटू. तर आता मी रेडी झालेलो आहे. कपडे बिपडे आंघोळीवर चेंज केलेले कपडे पण आता रेडी झाले आहे बघा. आपला किट गेल्या वर्षीचा आपला किट आहे आता. आणि आता आपण जाऊया माझ्या ग्राउंडवरती आपल्याला बघूया काय झालं पोरांची. कारण मी घरी आल्यानंतर मॅट वाटते हातरून झालेला आहे. मॅट त्यांनी मॅट हातरलेला आहे. आता फक्त काय असेल ते बघूया. बँजो पण आता बँजो पण आला असेल काय मला सेटअप लावत असेल त्यावेळेस. आपण जाऊया आणि बघूया तिकडे कसं काय चाललंय ते तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होते ते. चला आता जाऊया आपण. चला आपण आता आपल्या ग्राउंडवरती पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता आपले ते रांगोली काढणं चालू आहे आपलं. आधीच आजचे रांगोली मास्टर आधीच आहेत आपले. रांगोली आणि बघा मॅट वगैरे आतून झालं. आणि हा दैवेश रोकटोकिंग दैवेश आपल्या बँजोचा सेटअप लावायसाठी हातेरा घेऊन येतोय. आणि सोबत आहे सर्वेश नाही बाय. तर आता आपण तुम्हाला दाखवतो अजून काय झाले ते काम चालू आहे. रांगोली आपली आपली आता तयारी झालेली आहे सगळी. पूर्ण तयारी झालेली आहे. पोरं वगैरे आले. आपला विघ्नेश टीम आहे त्यांचा मागचा आपल्या पत्त्यातला जायला आता मान्यवर येतील सगळे. मग मान्यवर तुम्हाला दाखवतो काय आहे ते काय नाही तुझ्या वगैरे. आपला बॅनर बघा कसा वाटतो बघा. अजून ट्रॉफी आणल्यात ना ज्या गेल्या वर्षी भेटतात त्या आणल्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघ आता आमच्या गेल्या वर्षी ट्रॉफ्या सगळे आलेले आहेत. सेटअप पण पूर्ण लावून झालेलं आहे. फक्त आता करणं लावायला लागेल. सगळ्याला अजून पोरं जमतात. अजून पोरं आलीच नवीन टाईम होऊन गेला. आमच्या पथकाचे अध्यक्ष यांची एंट्री झाली. आपली पथकाचे अध्यक्ष स्वतः थेट आलेले आहेत. आमच्या टीमचा पथकाचा एका 3 विकेट उचलणारा विघ्नेश आणि पाठीमागे आहे त्याचा त्या सकाळ भाऊ आहे हिमेश. ते बोलून एका तुम्हाला आता दाखवते आपले पथकातले जे दिवसभर काम करायला नव्हते पण ते आता पाय पडायला पुढे आले ते पोरं दाखवते. हा पहिला बंटी, हा दुसरा करतू, हा तिसरा हर्ष, हा रोहन, हा दुर्वेश. एक पण जण कामं करायला नव्हती पोरं. ही सगळी पोरं आता फक्त पुढे पाय पडायला आली. वारे बघा आपली पोरं लाईनशीर पाय पडायला लागली. चालू केले पाऊस पडते महाराज की तुम्हाला आता आमचा छोटा टॉपर होता ते जो टॉपर आहे तुमला बघा. हा आमचा छोटा टॉपर आहे. हात कर रे. सगळे पोरांचा पाय पडून झालेला आहे. आता नारळ फोडून घेऊ आपण. मग आपण बाहेर गावात जेवढे देव आहे तेवढे आपण जाऊन नारळ फोडायला. चला आपण जाऊया आता बाहेर.
आमच्या दुसऱ्या मंदिर गावातल्या बापूजी मंदिरात. हे कृष्णाचं मंदिर आहे. सुहास आणि आमच्या पथकातील अजून एक सुपर हिरो म्हणजे सूरज पाटेकर. त्या आगमन आणि अप्रतिम. चला आपण गाणं बघूया. दिवाकर भेटला ना, विना दिव्याची पूजा करून घेतो आम्ही आता. आपल्याला घर पाय बात पहिली करा. काय तुम्हाला बोलायचं ह्याची छत्री बघा. ह्याच्या पोराची छत्री घेऊन आलाय तू. आणि दुसरा मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तिकडे ना त्या कोपऱ्यात ना मला व्हिडिओ पाहिजे. आता आपले सगळे मंदिरामध्ये नारळ म्हणून झालेले आहेत तेवढा. आता आपण आपल्या परत ग्राउंडवरच चाललो, कारण आता काय जे काय ते ग्राउंडवर काय प्रॅक्टिस करायची सर जाऊन आपल्याला. तर आपण जाऊ आता ग्राउंडवरती डायरेक्ट सगळी, कारण सगळे नारळ झाले सगळे ग्राउंडवरती चाललो. ग्राउंडवर
नारळ बिरळ सर्व फोडून झालेले आहेत. आता थरांची ट्राय लागणार आहे. आणि आपले बँजोचे मालक कुठे गेले? बँजोचे मालक म्हणजे आपले बँजोचे मालक आता ते सीडी मारायला चालले तिकडं. चला तुम्हाला मी आता आमचं थर दाखवतो गावात. ते चला प्रॅक्टिस थर दाखवतो. आपले अध्यक्ष पथकाचे. तर आता आपण उद्घाटन करून घेऊया आपल्या इथं, कारण आता उद्घाटनाचा वेळ पण झाला आहे. तर उद्घाटन करून घेऊया. पहिली सलामी आपल्या देवाला होती इथून समोर. पहिली सलामी ती होणार तुम्हाला दाखवतो. सलामी आपली गणपती बाप्पा रवीर महाराज की एलकोट एलकोट एक वीरा माते की गणपती बाप्पा कडक कडक. पहिली ट्राय टिबल डबल व्यवस्थित झालं पाहिजे. थोडासा लक्ष ठेवा. एकट्याकडे लक्ष ठेवा. गणपती बाप्पा मोरया. रवीर महाराज की जय. पहिली 5ची ट्राय 2ची कम्फर्टेबल. सर्वांनी सर्वांच्या हातवरती लक्षावरती. चल सर ये खाली. पाचची ट्राय पूर्ण, कारण पहिले 5चे 2 पॅटर्न लावून घेतले. तर प्रॉपर 5ची ट्राय आहे. तुम्ही बघा आता 5ची ट्राय पहिले कोच आपले बुंदा लावून घेतात. बुंदा लावून घेतल्यानंतर 5ची ट्राय बघा. कंट्रोल मध्ये फायनल झालं पाहिजे. खेळू नका. तुला उतरल्याशिवाय वाजवू नका. उतरल्याशिवाय वाजवू नका. गणपती बाप्पा रवीर महाराज की कंट्रोल मध्ये काही घाई नको. व्यवस्थित. गणपती बाप्पा रवीर महाराज की आपण आज 6ची ट्राय केली. नाही झाले चालतील, पण वरचा टॉपर खाली येता कामा नये. 4 ट्राय करा, 5 ट्राय करा, पण आपल्याला आज इथं रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे की पहिला ट्रायला 6. समजलं? विघ्नेश 6 फक्त लावायचे नाहीत, उतरवले पाहिजे. इकडे काय थोडी
महावीर महाराज की पहिली ट्राय सक्सेस होईल. सर्वांच्या टॉपरला पकडायचा. हे चल चल या. आता घेतो. जयवेश. काही विचार करू नका. काय झालं नाही. पण बोला. गणपती बाप्पा महावीर महाराज की जय. होतील. ओके सर्व. गणपती बाप्पा महावीर महाराज की. बावीस. आणि आता फर्स्ट टाइम आपण 60 ट्राय करतो पहिल्या दिवशी. ते काढा पाहिजे होईल. फक्त विचार करा की आपण गेल्या वर्षी सराव करताना 22 दिवसांनी 6 लागले होते. हो पहिल्या दिवशी 6 मोठी गोष्ट आहे. आपल्यासाठी तरी मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि हाफ काढणं आपल्याला 8ला पण ट्राय करायचं. थोडीशी भीती काढा. बिया त्याचा हवा त्यानंतर महावीर महाराज की जय. आता थोडा टाइम घ्या आणि व्यवस्थित करा. नियाल वगैरे सगळे खालच्या म्हणजे व्यवस्थित त्याचा नाही काय बोलू नको. सर्वांच्या हातवरती. गणपती बाप्पा कंट्रोल मजा. विघ्नेश काही काही करू नको. सर्वांच्या हातवरती. चल होती. ओके. गणपती बाप्पा कंट्रोल मध्ये थोडा दिवस. थोडासा प्लीज. थोडासा थांब. थोडासा चल. थोडासा कंट्रोल हो. गणपती बाप्पा हो. थोडासा कंट्रोल. चल. थोडासा थांब विघ्नेश. थोडासा कंट्रोल. होईल. तिकडं आहेत सर्वेश बी. इदा
बघितलं तर आपले पहिले दिवशी 6 तर लागलेले आहेत. पहिल्या दिवशी आपले कडक 6 तर लागलेले आणि आपले राहुल मोकळ त्यांनी आपल्याला मॅचची सोय केली. एक्का कुठे गेला आपला एक्का आमचा? हा बघा एक्का आमचा, बघा 6व्या घराचा एक्का होता आमचा. आपले 6 तर लागलेले आहेत आणि तुम्ही बघितली किती मजा केली पोरांनी पण. तर तुम्ही असंच अजून काय होईल ते दाखवतो तुम्हाला नंतर. सध्या तर अजून मी एक राऊंड वरतोय बघा. नाश्ता चालू आहे, नाश्ता. चला आपण आता नाश्ता करू. गणपती बाप्पा महावीर महाराज की एलकोट एलकोट एकविरा माते की गोपाल कृष्ण महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जागे वाले की भारत माता की. तर आता आपली प्रॅक्टिस झालेली आहे, पूर्ण झाली आहे. सगळी पोरं केलेली आहे बघा. राऊंड पूर्ण खाली झालेला आहे. तर आज तुम्ही सांगा आपल्या ब्लॉगमध्ये मला कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग बघून प्रॅक्टिसचा. आणि जर ज्याला कोणाला आमचा पथक जर जॉईन करायचं असेल तर आमचा प्रॅक्टिसचा टाईम रात्री 9:30 ते 11 आहे. तर त्या दरम्यान कोणी आमच्या हायस्कूलच्या समोर येऊ शकतो, तिथं आम्ही प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस ही रोज असते. तर ज्याला कोणाला आपल्याला जवळ पथक जॉईन करायचं ते येऊ शकतात. आणि आपल्या जाता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.